Audio Jungle. मग ते माझा पेट नाही मी बघणार लय बेकार आहे आपण आपलं नादच करायचं नाही. लावा गाणं चला मग ते माझा पेट नाही मी बघणार लय बेकार आहे आपण आपलं नादच करायचं नाही. लावा गाणं चला ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असे एकदम हार्ड पद्धतीचे व्हिडिओ शिकवत असतो. तर आजच्या व्हिडिओ जे काही ट्रेडिंगला होता सॉंगवर, त्या सॉंगवर आपण गेलेलं आहे, म्हणजे 2 सॉंग आपण मिसळ करून एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तर आपण असेच काहीतरी कॉन्टेंट नवीन आणत असतो, त्यामुळे त्यांना सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मटेरियल डाउनलोड करण्यात तुम्हाला काही अडचण येत असेल तर काय करायचं, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर टेलिग्राम ग्रुप आपला नक्की जॉईन करून घ्यायचा आहे, किंवा इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आपल्याला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करून सांगू शकता की काय अडचण येत असेल तर. त्यानंतर काय करायचं, सर्वात आधी आपल्याला इथून बीट मार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, परत त्याची क्लिक करायचं गॅलरीमध्ये जायचं. गॅलरीमध्ये गेल्यानंतर काय करायचं, सर्वात आधी जे काही मी फोटो दिला आहे ते फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड केल्यानंतर काय करायचं, 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि याला फुल कापी एरिया करून घ्यायचा आहे. सर्वात आधी मी डाटा बंद करून घेतो, म्हणजे मेसेज येणार नाही. तर त्यानंतर काय करायचं, याच फोटोला आपल्याला इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, या फोटोला आपण असं मदत पुढच्या पीठला जायचं ना, असं कट मारून घ्यायचं आहे. पुढच्या पीठला जायचं आहे, असं कट मारून घ्यायचं आहे. म्हणजे या फोटोला आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत 2 भाग करून घ्या एकदम विषय हार्ड पद्धतीत. आजचा व्हिडिओ एकदम विषय हार्ड झालेला आहे, काही नाथखुळा पद्धतीत. तर मी काय करतो, हे काही असे असतील ते कट मारून घेतो तुम्हाला, त्यानंतर काय करायचं ते सांगतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये काही इफेक्ट खूप म्हणजे जास्त आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजणार नाही. तर त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आपल्याला. बॅक येऊन काय करायचं आहे, इथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि 16.9चा रेशो घ्यायचा आहे आणि इथून हे करायचं आहे. आणि आता त्यानंतर काय करायचं, जे फोटो तुम्हाला एडिट करायचा आहे ते फोटो घ्यायचा आहे, 3 लाईनवर क्लिक घ्यायचं आणि याला फुल कापी एरिया करून घ्यायचं आहे आणि याला बरोबर अशा प्रकारे तुम्ही हे वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, वरी शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे. शेअरच्या ऑप्शन क्लिक केल्यानंतर काय करायचं, इथं PNGमध्ये हे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे गॅलरीमध्ये आपल्याला. तर मी हे गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घेतो आणि इथून डाउनलोड करून याला आपण बॅक येऊ. आता इथून बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, सर्व तर त्याला डिलीट मारून टाकू. तर इथून बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय आपला बीट मार्क मेन बीट मार्क आहे तर ते इथून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आपला थोडंसं पुढे जायचं आहे. पुढे म्हणजे 7.1ची जे काही बीट आहे तर त्याचा आपण हे फोटो डिलीट करायचं आहे आणि आता आपण ते तिथून डाउनलोड करावं लागेल. ते फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि इथून या बीटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि जे काय मी एक PNG दिली आहे ती PNG तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, या PNGला आपल्याला कुठपर्यंत बरोबर तुम्हाला 11.7पर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे, 11.7च्या बीटपर्यंत. आता इथून पुढे तुम्हाला जे काय मी आप्पाचा विषय आहे का तर ते PNG दिली बनवून ते पण तुम्ही इथून पुढे आता ॲड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे बरोबर तुम्ही तुमच्या हिशोबात ॲड करून घेऊ शकता वरी, किंवा तुम्ही इथं पण लावू शकता, काही विषय नाही. तर तुम्ही आता तुमच्या फोटोप्रमाणे तुम्ही हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याला शेवटपर्यंत आता आपण वाढून घ्यायचं. आता हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता आपण याच्यात इफेक्ट ॲड करून घेऊ सर्वात आधी. त्यानंतर इथून बॅक या आणि जे काही शेक पिसेट आहे ते इथून ओपन करा सर्वात आधी. आता हे ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय पहिला कुठला इफेक्ट आहे का ते कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायची, इफेक्ट ऑप्शन क्लिक करायचं, 3 लाईनवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी मारायचा आहे. तर हा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं, डबल आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, जे काय पहिला फोटो आहे तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पहिल्या फोटोला दिल्यानंतर एक मदत सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं, थोडंसं पुढे जायचं. बघू शकता म्हणजे बारीक 2 फोटो दिसते तुम्हाला 3.18 बीटला. तर इथं 2 फोटो लागून हा इफेक्ट पेस्ट मारून घेऊ अशा प्रकारे.
तर या 2 फोटोला आपण बारीक बारीक म्हणजे हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं, या इफेक्टचं आपलं काम झालेलं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. जे काही शेकी इफेक्ट पेस्टेड आहे ते इथून ओपन करायचे. आता ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काही दुसरा कुठला इफेक्ट आहे का ते इथून कॉपी मारायचं आहे आपल्याला. तर हे कॉपी मारून घेतो आणि त्यानंतर इथून बॅक येतो. तर तुम्ही पण बॅक यायचं आहे अशा प्रकारे. बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय आपण पहिला फोटो होता का त्याला आपण आधीचा इफेक्ट पेस्ट केला आहे, ते मग 16 होता आपण एक, त्याला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर हे पेस्ट मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे, मध्ये 2 फोटो सोडून द्या. हे बघा याला दिला का आपण, आता हे मध्ये 2 फोटो सोडून द्या आणि या फोटोला आपण अशा प्रकारे हे इफेक्ट पेस्ट मारून घ्या. तर आता हे पेस्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. आपल्याला बॅक आल्यानंतर काय करायचं, डबल शेक इफेक्ट आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय आता बघू शकता तिसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी मारा सर्वात आधी. तिसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर डबल बॅक येऊन बीट मार्कर आपल्याला ओपन करायचं आहे. आता बघू शकता हे आपले पुढचे हे म्हणजे जे काही 3 फोटो आहेत तर त्याला आपण हे आधीचे इफेक्ट पेस्ट करून घेतले आहेत या 3 फोटोला. तर इथं एक मोठा फोटो आपण 16 होता, तर त्या मोठ्या फोटोला आपण आधी हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथं एक माझा सोडून द्या आणि त्याच्या पुढच्या आपण मोठ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. शेकी इफेक्ट आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला आता या इफेक्टचं काम झालेलं आहे. तर जे काय आता त्याच्या पुढचा फोटो इफेक्ट आहे तर ते इथून कॉपी मारायचं आहे. तर हे कॉपी केल्यानंतर डबल आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, तर आपण जे बारीक बारीक 2 फोटोला आपण आधीचे इफेक्ट पेस्ट केले होते का तर त्याच्या पुढच्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर हा पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, मदत आपल्याला काय करायचं आहे, 2 फोटो सोडून द्यायचे आहेत. मदत 2 फोटो दिल्यानंतर एक फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण या फोटोत दिला आणि हे मधातले 2 फोटो सोडून दिले आणि याला आपण पेस्ट केला. तर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. जे काही शेकी इफेक्ट आहे ते इथून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जर आता आपण या फोटोचा इफेक्ट नेला होता तर आता आपल्याला या फोटोचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आपल्याला. तर या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि हे जे काय बीट मार्क आहे ते ओपन करायचं आहे. तर हे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपण या फोटोला आपण आधीचा इफेक्ट दिला होता काय बरोबर किती 4.1च्या बीटला आपण आधीचा इफेक्ट ॲड केला समजा, तर त्याच्या पुढच्या 5.20च्या फोटो येत असे काय तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर आता हाय पेस्ट केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर डबल आपल्याला शेकी पत्ता ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, तर आता आपण कोणत्या फोटोचा इफेक्ट नेला होता तर या फोटोचा इफेक्ट नेला होता. तर त्यानंतर या फोटोचा आपल्याला इफेक्ट न्यायचा आहे बघू शकता. तर या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून आपल्याला डबल आता बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला आता एक आपण 9.16ची जे काही PNGमध्ये आपण एक फोटो घेतला होता तर त्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर आता हे पेस्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं, डबल बीट म्हणजे शेकी पत्ता आपल्याला ओपन करायचं आहे. मग आता त्यानंतर काय करायचं आहे, जे काही शेवटचा फोटो आहे तर त्याच्या अलीकडल्या फोटोचा इफेक्ट आपल्याला इथून कॉपी मारून घ्यायचा आहे. तर हे कॉपी केल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, आता पुढे यायचं आहे आपल्याला आणि 11.7च्या बीटच्या पुढे जे 2 बारीक बारीक थोडेसे फोटो दिसतील तर त्या 2 फोटो आपण अशा प्रकारे हे इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचं आहे. तर आपण या 2 फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं, एक मोठा सोडून द्यायचा आहे. त्याच्या पुढे पण 2 बारीक बारीक फोटो येतील तर त्या दोन्ही फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आणि डबल एक मोठा सोडून द्यायचा आहे आणि डबल त्याच्या पुढच्या 2 बारीक फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर या 2 फोटो दिल्यानंतर जे काय शेवटचे पण 2 फोटो आहेत तर त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घेऊ अशा प्रकारे. तर हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं, आता इथून बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर काय करायचं, डबल आपल्या शेकी फोटोला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काय करायचं, जे आता शेवटचा फोटो इफेक्ट आहे ते इथून आपल्याला कॉपी मारून घ्यायचं आहे. तर हे कॉपी केल्यानंतर काय करायचं, डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपण या म्हणजे या 2 बारीक फोटोला आपण आधीचा इफेक्ट दिलेला आहे. 11.7 मोरचे 2 फोटो बारीक बारीक होते का त्याला आपण आधीचा इफेक्ट दिला आहे. ते आपण मोठे मधात 16 होता तर त्या मोठ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. डबल या 2 बारीक फोटोला आपण आधीचा दिलेला आहे. तर मधात 16 होता मोठा तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा. डबल या 2 फोटोला आपण आधीचा दिला का ते एक मधात 16 होता तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आता हे एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, पुढे चॉईस क्लिक करायचं, गॅजेटमध्ये जायचं, जे काय मी बॉर्डर दिलो आहे ते बॉर्डर ॲड करायची आणि ब्लेंडिंगच्या याच्यात जाऊन याला पण आपण अशा प्रकारे लाईटिंग मारून घ्यायचं आहे आणि याच फोटोला आपण अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे. एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काय कसं झालं काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जा. आपण सर्व इफेक्ट तुम्हाला कोणता इफेक्ट कुठं द्यायचा काय नाही ते सर्व एकदम प्रॉपरपणाने मी सांगितलेलं आहे. एक पण फोटो सोडलेला नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग मी शिकवत असतो ते पण मराठीमधून. तर भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये भावांनो. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.